ताई, आज दिशाची बैठक झाली, नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा झाली? दिशाची ही बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या स्मिताताई जे आपल्या जळगावचे खासदार आहेत ते उपाध्यक्ष आहे आणि आज इथे सगळे अधिकारी कलेक्टर साहेब सीओ मॅडम त्याचबरोबरने जे आपले जिल्ह्यातले सगळे अधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये झाली। जे केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतात त्या योजनेचा आढावा ह्या बैठकीमध्ये घेतला जातो आणि तशा पद्धतीने आजची बैठक पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये रेल्वेचा विषय महत्वाचा आहे। आजच्या दीक्षेच्या बैठकीमध्ये पिंपळगाव तुमचं वरणगावचं सिद्धेश्वर नगर हा विषय पण कायमस्वरूपी कंटिन्यू चालू आहे। त्याचं सोल्युशन काहीच निघत नाही। असं आहे की आता पण तुम्ही बघितलं असेल की बैठकीमध्ये ह्या सूचना मागच्या काळातही दिल्या गेल्या ह्याही दिल्या गेलेल्या आहे। पण रेल्वेच्या जे काही विषय असतात ते बरेचसे टेक्निकल विषय असतात कारण की शेवटी एक सेफ्टी क्रायटेरिया पण त्यांना लागू करावा लागतो आणि दुसरी बाजू शेतकऱ्यांची म्हणून ती आम्हाला सुद्धा सांभाळावी लागते। म्हणून याच्यामध्ये रेल्वेचं कामही सफर व्हायला नको कारण की शेवटी आज एवढे लाखोच्या संख्येने त्या रेल्वेमधनं लोक प्रवास करत असतात म्हणून सेफ्टी सुद्धा हा महत्वाचा विषय आहे। पण दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं आमचं रेल्वेला वारंवार एवढंच सांगणं असतं प्रोजेक्टला आमचा कोणता विरोध नसता पण प्रोजेक्ट करत असताना शेतकऱ्यांचं पण हित लक्षात घेतलं पाहिजे। त्याला कुठेही म्हणजे आपण म्हणू शकतो की इनकन्व्हिनियंट व्हायला नको, त्याच्या शेतापर्यंत जायला त्याला रस्ता मिळाला पाहिजे, त्याचा माल वाहतूक करायला त्याला सोयीचं झालं पाहिजे, अशा पद्धतीने रेल्वेने काम केलं पाहिजे आणि प्रयत्न चालू आहे। कारण की बऱ्याच वेळा रेल्वेचे बाहेरचे ऑफिसर असतात त्यांना इथलं प्रॅक्टिकल नॉलेज नसतं त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातून पण घडतात। पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो की अशा गोष्टी घडायला नको कारण की शेतकरी सुद्धा हा महत्वाचा आहे कारण की शेवटी तो जमीन देत असतो आणि त्याची कुठे गैरव्यवस्था होता कामा नये। नाईचा एक विषय पेंडिंग आहे। नाईचे जेवढे ब्रिज आहे त्याचे जॉईंट एलिमेंट जे आहे ते तुटलेले आहे। जिथे ब्रिज जॉईंट होतो त्याच्यामध्ये रबर आणि लोखंडाच्या पट्ट्या लावलेल्या किंवा तांब्याच्या पट्ट्या लावलेल्या। मागे अधिकाऱ्यांची बाईट घेतली तेव्हा आम्हाला ऑर्डर करावं लागतात, एका महिन्याने येणार आहे, परंतु असं माझ्यापर्यंत तर काही विषय आला नाही आलेला नाही। असेल तर मला द्या, मी लगेच त्याचं हे करते काही लेटर वगैरे असेल तर। ताई, आज आपण दिशेच्या बैठकीत दोन्ही खासदार महोदयांनी आज अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, ती नेमकं कुठल्या विषय पेंडिंग? बघा, आम्हाला काय अधिकाऱ्यांना काही धारेवर धरायचं आणि काहीतरी इथे स्टंट करायचं असा विषय नसतो। विषय क्लिअर आहे की कोणतंही शासकीय काम असेल जे सरकारच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आणायचं आणि जे केंद्राकडनं जो 60% निधी येत असतो आणि 40% हा राज्य सरकारचा असतो। सगळ्या अधिकाऱ्यांना ह्याच सूचना आहे आमच्या की कामाचं उद्घाटन करत असताना किंवा भूमिपूजन करत असताना आमदाराच्या सोबत खासदारांना बोलवण्याचा पण हा प्रोटोकॉल आहे। फक्त तुम्ही एका बाजूला आमदारांना बोलवणार खासदारांना बोलवणार तर असं हे योग्य बरोबर नाहीये कारण की शेवटी आज केंद्राचा पण शेअर प्रत्येक योजनेमध्ये आहे तर तेवढा अधिकार आमचा सुद्धा आहे। काही जे प्रस्ताव बनवले जातात त्याच्या संदर्भामध्ये आमच्याशी पण चर्चा करणं अपेक्षित आहे कारण की शेवटी आम्ही लोकांमध्ये फिरतो। बऱ्याच वेळा एखाद काम आमदारांना लोक नाही सांगत, ते आम्हाला सांगतात किंवा काही काम आम्हाला नाही सांगत आमदारांना सांगतात। तर दोघांशी चर्चा करूनच प्रोजेक्टची व्हायबिलिटी रिपोर्ट बनवला पाहिजे किंवा ते सँक्शन केले गेले पाहिजे की जेणेकरून दोघांचं ताळमेळ इथे राखून काम केलं जाईल। काही महत्वाच्या बैठकांमधून पत्रकारांना बाहेर ठेवण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू झालेला आहे। एकीकडे जे अधिवेशन असतात केंद्रात असेल किंवा राज्यात ते लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं, मात्र जिल्ह्याचे जे महत्वाच्या बैठक आहेत तिथं बाहेर ठेवले। प्रयत्न असं करू की पालकमंत्र्यांना सांगून आपलंही लाईव्ह कसं चालेल यासाठी, पण पत्रकारांना बाहेर ठेवायचा असं काही उद्देश नसतो कारण शेवटी तुम्ही पण माहिती पोहोचवत असतात पण काही प्रोटोकॉल आहे त्यामुळे तशी सूचना करण्यात आलेली आहे। माझं तुम्ही पालकमंत्र्यांकडनं परवानगी घेत असाल।